नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मास विशेष ही मैत्रिणीच्या घरी सत्यनारायण पूजन कसं झालं आणि गुरुजींनी मंत्र जप करून हे पूजा कशी केली हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज अधिक मासाच्या पवित्र निमित्ताने मला एका सुंदर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला होता आणि तो योग म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरी। माझ्या मैत्रिणीने तिच्या घरी भगवान श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचं आयोजित केलं होतं। ती ही पूजा तिने गुरुजींच्या हस्ते करायचं हे ठरवलं। तर घरी श्री सत्यनारायणाची पूजा ही अधिक मासामध्ये केल्याने तिचं फळ हे 10 पटीने जास्त मिळत असतं असं म्हणतात। तर पूजेची तयारी खूप छान करण्यात आली होती आणि थोडीशी तिला आम्ही मदतही केली होती आणि या पूजेमध्ये सर्वांचा हात लागणं म्हणजेच खूप मोलाची गोष्ट असते। तर मला ही थोडीफार मदत करण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये सहभागी होताना खूप आनंद वाटत होता आणि गुरुजीच्या हस्ते विधिवत श्री सत्यनारायण पूजा संपन्न होत होती आणि मंत्रोच्चार, पूजन आणि भक्तिमय वातावरणामुळे घरातील वातावरण अतिशय प्रसन्न झाले होते। आणि अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो। या महिन्यात केलेले जप, तप, दान, पूजा आणि सेवा यांना विशेष महत्त्व असतं। तर या भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही सर्वांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून अतिशय सुंदर असं वातावरण तयार केलं होतं आणि 5 कथा झाल्यानंतर पूजेदरम्यान आम्हा सर्वांना आरती करण्याचाही योग येणार होता। तर सर्वात आधी जिची पूजा होती तिच्या हस्ते आरती करण्यानंतर आम्हीही जोडीने आरती केली आणि भगवंताचं नामस्मरण करत या सर्व गोष्टी केल्या आणि सुंदर अशी आज ही सत्यनारायण पूजा संपन्न झाली होती आणि आम्ही सर्वांनी सुंदर तयारीही केली होती। कुठलीही पूजा म्हटलं की लेडीजचा एकच प्रश्न आणि आरती करण्याचा योग आला। आरती ही खूप सुंदर झाली होती कारण की सर्वांनी जोडीने आरती केली आणि नंतर आम्ही गुरुजींच्या हस्ते प्रसाद घेतला आणि सुंदर असा उखाणाही गुरुजींनी आमच्याकडून ऐकून घेतला। उखाणा येत आणि अधिक मासामध्ये सत्यनारायण पूजेला खूप महत्त्व असतं कारण की अधिक मास हा पुरुषोत्तम मास असं म्हणतात, म्हणजेच भगवान विष्णूंना समर्पित असतो। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ही सत्यनारायण पूजा केली जाते। तर या पूजेमध्ये आम्हालाही सहभागी होण्याचा योग आला आणि गुरुजीही एवढे चांगले होते, म्हणजे त्यांनी पूजा तर चांगली केलीच पण प्रत्येक जोडप्यांकडनं त्यांनी सुंदर अशी पूजा करून घेतली, प्रसाद दिला आणि त्यांच्याकडनं प्रत्येक जोडप्यांकडनं त्यांनी उखाणाही म्हणून घेतला आणि ज्यांना येत नसेल त्यांनी स्वतः सांगितला आणि अशा प्रकारे आजचा हा सुंदर दिवस सत्यनारायण पूजेने मन प्रसन्न झालं आणि एकदम शांततेत असं नमस्कार केला आणि मनातील इच्छा बोलली आणि खूपच सुंदर हा क्षण होता। आणि नंतर आम्ही सर्वांनी ग्रुप फोटोही काढले आणि आजचा दिवस असा होता। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।